नमस्कार, आहारच चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे MTDC कार्ला रिसॉर्टचा। चला तर संपूर्ण माहिती घेऊया MTDC कार्ला रिसॉर्ट जे की आहे लोणावळ्यामध्ये आणि व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे रिसॉर्ट आहे याचं युनिकनेस असा आहे की हे नदीच्या किनारी आहे। तर ज्यांना कोणाला नदीचा किनारा एन्जॉय करायचा असेल, नदी आणि रिसॉर्ट एकत्रितपणे तुम्हाला स्टेकेशन बघायचं असेल तर डेफिनेटली हा ऑप्शन खूप सुरेख आहे। निसर्गरम्य ठिकाणी असं हे रिसॉर्ट आहे आणि आम्ही निघालो आहोत आता लोणावळ्यावरून रिसॉर्टकडे जाण्यासाठी। तर तुम्हाला रेल्वे स्टेशन रेल्वेने येत असाल लोणावळ्याला लोकलने तर रेल्वे स्टेशनपासून तुम्हाला ऑटो रिक्षा पण इथे भेटू शकते, डायरेक्ट MTDC पर्यंत ते पोहोचवतात। आणि श्री बालाजी आयुर्वेदिक सेंटर जे आहे त्याच्या एक्झॅक्ट बाजूलाच MTDC रिसॉर्ट कार्ला आहे। एंट्री केल्या इथे पण ऑटोज उभ्या आहेत, तर साईट सीइंगसाठी तो एक खूप सुरेख ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल इथे। आणि भरपूर मोठी अशी ही प्रॉपर्टी आहे बघा, वेगवेगळे बोर्ड्स इथे लावलेले आहेत। चिल्ड्रन प्ले एरिया सुद्धा आहे आणि डेफिनेटली MTDC च्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा असतं। तर रिसेप्शन आणि रेस्टॉरंटचा बोर्ड तिथे दिसला आपल्याला आता। तर आम्ही थोडं लवकर पोहोचलो होतो MTDCला, तर आम्ही गाडी पार्क करून थोडासा प्रॉपर्टीचा एक व्ह्यू इथे घेतला। तर जसं इथे बोर्ड लागलेला आहे 1960, म्हणजे साधारणपणे इतकी जुनी इथे ही प्रॉपर्टी आहे। MTDCची खासियत म्हणजे हे खूप साऱ्या झाडी झुडपा त्यांनी हे रिसॉर्ट्स बनवलेले आहेत। म्हणजे जे कोणी नेचर लवर्स असतील, ज्यांना निवांतपणा कामनेस हवा असेल तर डेफिनेटली MTDC हा खूप सुरेख ऑप्शन असतो। आणि आम्ही प्रत्येक वेळेस ट्राय करतो की MTDC रिसॉर्टमध्ये स्टे करायचा। तर MTDC कुठे कुठे आहेत त्याचा हा बोर्ड आपण बघत आहात। कार्ला, ताडोबा अशा वेगवेगळ्या ठिकाणी, अजिंठा, भरपूर ठिकाणी MTDC निवासस्थानं अवेलेबल आहेत। तसेच ह्या MTDC प्रॉपर्टीत मला हे फणसाचं झाड इथे दिसलं, जे मी याच्या आधी कधीच बघितलेलं सुद्धा नव्हतं। तर अशी खूप सुरेख मोठमोठी झाडं इथे आहेत अवेलेबल। तसेच रूमचे टॅरिफ चार्जेस, वेगवेगळ्या रूमचे प्रकार आणि त्यानुसार त्याचे चार्जेस इथे मेन्शन केलेले आहेत। आता चला बघूया रूम टूर। चेक इन आमचं झालेलं आहे आणि आम्ही घेतली होती स्टँडर्ड रूम, जी आहे 2000-3000च्या बिटवीन तुम्हाला प्राईस रेंज पडेल। प्राइजेस ह्या व्हेरिएबल असतात व्हेकेशननुसार, प्रत्येक गोष्टीनुसार। तर तसं तुम्ही चेक करू शकता MTDCच्या वेबसाईटवरती जाऊन। तर असं हे ओल्ड फॅशनचं थोडंसं डोअर इथे आहे आणि ओल्ड फॅशन रूम म्हणू शकतो, पण उंचपुरी अशी ही रूम आहे, हवेशीर। इलेक्ट्रिसिटीची छान सोय आहे। असा त्यांनी मोठा बेड इथे दिलेला आहे, ऑलमोस्ट क्वीन साईज म्हणू शकतो किंवा किंग साईज मोठा बेड इथे दिलेला आहे। 2 पर्सनसाठी 2 टॉवेल त्यांनी प्रोव्हाइड केलेले। एक सोफा आहे, सोफा जरा ओल्ड होता इथे आणि फर्निचर जे आहे ते जरासं ओल्ड टाईपमध्ये आहे, पण एल्सवेअर रूम खूप चांगली आहे आणि भरपूर मोठी रूम आहे। स्टँडर्ड रूम म्हणजे आम्ही घेतली असून तरी भरपूर मोठी रूम ही भेटली आम्हाला इथे। तर AC, नॉन AC प्रत्येक प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही त्यानुसार चूज करू शकता। पण मोस्टली जे रिसॉर्ट्स असतात ना ते भरपूर थंड, म्हणजे झाडी झुडपामध्ये असल्याकारणाने असं पण तिकडे टेम्परेचर गरम उष्णता लागत नाही आपल्याला, तर शक्यतोवर ACची गरज भासत नाही। पण ज्यांना कोणाला AC ऑप्शन्स बघायचे असेल तर AC रूम्ससुद्धा अवेलेबल आहेत। TV इथे प्रोव्हाइड केलेला नव्हता, TV टेबल आणि इकडे हे गुड नाईटचे त्यांनी जे पूर्वी आपण यूज करायचो ज्या वड्या मिळतात तसे इथे प्रोव्हाइड केलेल्या, पण डास वगैरे तर नव्हते। ड्रिंकिंग वॉटरची सोय केलेली आहे। अशा इथे ह्या 2 वड्या, 2 ग्लास इथे दिलेले आहेत पाणी पिण्यासाठी। बाकी हे असं फर्निचर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, टेबल वगैरे तुमचं लगेज ठेवण्यासाठी। 2 टॉवेल्स पण आहेत। सीलिंग भरपूर उंच आहे आणि कौलारू असल्याकारणाने त्याला तसा शेप दिलेला आहे आणि साईडला असे कडाप्पे आहेत। बेड जो आहे तो पूर्ण असा कडाप्प्याचा बेड आहे, म्हणजे दगडी बेड म्हणू शकतो आपण। तर अशी ही भली मोठी रूम आहे, 2 ते 3 लोकांना आरामशीर पुरून जाणार। आणि इकडे ड्रेसिंग एरिया आहे छोट्याशा पॅसेजमध्ये पुढे, आणि बसायला स्टूल पण दिलेला आहे ड्रेसिंग एरियाच्या समोर।
वॉशरूम मध्ये गीझर अवेलेबल होतं आणि 2 साबण दिलेल्या. वॉशरूमला थोडी डागडुजीची गरज वाटली मला, तिकडे टाईल्स थोड्या ब्रेक झाल्या होत्या. हा आहे रिसेप्शन एरिया. रिसेप्शन एरियाच्याच तिथे तुम्हाला मॅप बघायला मिळेल, पूर्ण रिसॉर्टचा मॅप आहे अवेलेबल. तसेच इथल्या रेस्टॉरंटचं नाव आहे इंद्रायणी रेस्टॉरंट. तर आम्ही लंचसाठी घेतलेलं व्हेज कोल्हापुरी आणि बटर नान. जेवणाची चव सुरेख होती. इन हाऊस रेस्टॉरंट आहे. आणि लोणावळ्यात आल्यावरती तुम्ही कुठकुठल्या प्लेसेस व्हिजिट करू शकता त्याचा हा छोटासा बोर्ड इथे दाखवला गेलेला आहे. पॉज करून तुम्ही चेक करू शकता. तसंच खंडाळा, लोणावळा, कार्ला असं हे ठिकाण आहे आणि लेण्या पण इथे आहेत कारल्याच्या, तिकडे पण तुम्ही जाऊन व्हिजिट करा. संपूर्ण डिटेल हा मॅप आहे रिसेप्शन सेंटरच्या बाजूलाच इथे आहे. MTDCचे रिसॉर्ट्स अजून महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत त्याचा हा बोर्ड इथे त्यांनी दिलेला आहे. तसंच पुढे आम्ही गेलो नदीच्या किनाऱ्यावरती. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रिव्हर साईड हे रिसॉर्ट म्हणू शकतो आपण आणि रिव्हर आणि रिसॉर्ट दोन्हीचा आनंद आपण इथे घेऊ शकतो. तर सुरेख अशी ही नदी आहे. इथे बोटिंग पण अवेलेबल आहे आणि छान छोटासा डॅम आहे, त्यावरून पण चालत जाऊन तुम्ही पलीकडे जाऊ शकता आणि हे बोटिंग पण इथे अवेलेबल आहे. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे, आम्ही बोटिंग पण इथे केलेली. बोटिंग चार्जेस पर पर्सन 300 रुपीज आहेत. आणि असा हा डॅम आहे. डॅमच्या वरून तुम्ही जाऊ शकता पलीकडच्या साईडला. पलीकडे पण जेवणाची वगैरे सोय आहे, पण ते MTDC मध्ये कनेक्टेड म्हणजे रिलेटेड नाही आहे, ते प्रायव्हेट आहे. इकडे कॅम्पिंगची पण सोय आहे. ज्यांना कोणाला ओव्हरनाईट कॅम्पिंगची आवड असेल तर ते इकडे येऊन चौकशी करू शकतात. तर त्याची पण इकडे सोय आहे. आणि सुरेख असा हा सिनिक व्ह्यू मी इथे दाखवत आहे रिव्हरचा. इव्हिनिंगला सनसेट खूप सुरेख इथून बघायला मिळतो आपल्याला. आणि सनसेट बघत बघतच आपण बोटिंग पण इथे करू शकतो. इव्हिनिंगला ज्यांना कोणाला सिनिक फोटोग्राफीज किंवा इंस्टाग्राम पोस्टसाठी खूप छान ही जागा आहे. आणि जसं मी म्हटलं की इव्हिनिंगला सनसेट एन्जॉय करायचं असेल तर बोटिंग करत करत तुम्ही तो एन्जॉय करू शकता. तर त्यामुळे आम्ही इव्हिनिंगच्या वेळेला इथे बोटिंगला आलेलो आणि ऑलरेडी एकच बोट अवेलेबल होती आणि ती बोटिंगसाठी गेलेली होती आणि ती आता परत आलेली आहे आणि आम्ही इथे लाईनमध्ये उभा आहोत. ही बोट व्हॅकंट झाली की आम्ही ह्याच बोटीमध्ये पुन्हा बसून सनसेट एन्जॉय करणार आहोत आणि बोट राईड पण करणार आहोत. तर अशी छोटीशी बोट आहे. जवळपास बोटिंग जी करवतात ती ऑलमोस्ट हाफ ॲन आवर बोटिंग आहे अवेलेबल. हाफ ॲन आवर टू 45 मिनिट्स तरी बोटिंगला वेळ लागतो. आणि ही जी रिव्हर आणि बोटिंगचा एरिया हा MTDC कॅम्पसमध्येच आहे.
तर आम्ही बोटिंग सुरू केली आणि दोन्ही साईडला आपल्याला असे छान नारळाची झाडं दिसतात. ते बरेचसे रिसॉर्ट्स काही तिथे कन्स्ट्रक्शन आहे दिसतंय. तर हे थोडं फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये मी तुम्हाला बोटिंग आणि सनसेट दाखवत आहे इथे. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला नेचर किती सुंदर आहे हे बघायला मिळतं. आणि रिसॉर्टमध्ये छान असं आम्ही आतमध्ये पण वॉक करायला गेलो आणि भरपूर कॉटेजेस इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही असे सेपरेट कॉटेजसुद्धा बुक करू शकता. जर तुम्हाला स्टँडर्ड रूम वगैरे बुक करायच्या नसतील तर कॉटेजेस पण इथे बुक करू शकता सेपरेट. असे छोटे छोटे बंगलो टाईप कॉटेजेस आहेत. आणि मध्यभागी छान गार्डन आहे. तर गार्डनमध्ये पण वॉकिंग करायला छान म्हणजे रस्ता केलेला आहे आणि कॉटेजेसच्या बाहेर पण एक छान रस्ता आहे. तर ह्या रूम्सचं नाव गार्डन रूम्स आहे या कॉटेजेसचं नाव. तर इव्हिनिंगला मस्तपैकी आम्ही पूर्ण प्रॉपर्टीच्या भोवती वॉक करत गेलेलो. छान झाडं आहेत आणि मला वाटतं पावसाळ्यात जास्त सुंदर हे कॉटेजेस दिसत असतील. हा पूर्ण प्रॉपर्टी खूप सुरेख होत असेल. आता थोडी पानगळती सुरू होती आम्ही ज्यावेळेस ह्या कार्ला रिसॉर्टला व्हिजिट केलेलं तेव्हा. बेंचेस पण इथे अवेलेबल आहेत. जर तुम्ही निवांतपणे छान बसून एन्जॉय करावं वाटत असेल तर असे छान बेंचेस पण इथे दिलेले आहेत. आणि इव्हिनिंगच्या वेळी भरपूर पक्ष्यांचा आवाज इथे येत राहतो. आणि मी जसं म्हटलं की प्रत्येक टाईपचे इथे कॉटेज रूम्स अवेलेबल आहेत. तसे हे थोडे डिलक्स प्रकारामधले कॉटेजेस आहेत, मोठे साईजमधले. आणि मुंबईपासून जवळ आहे आणि तुम्हाला जर हॉटेलमध्ये नसेल राहायचं तर डेफिनेटली एक नेचरच्या सानिध्यात राहायसाठी हा खूप सुरेख ऑप्शन आहे. फॅमिलीसोबत लहान मुलांना घेऊन तुम्ही येऊ शकता असं निसर्गाच्या सानिध्यात. इथे असं छान बाल्कनीज दिलेल्या आहेत. बाहेर बसायसाठी सोय केलेली आहे. चेअर्स वगैरे ठेवलेल्या दिसत आहेत. समर व्हॅकेशन्समध्ये भरपूर फुल असतात MTDCचे रिसॉर्ट्स. तर त्या हिशोबाने वेल प्लॅन्ड करून तुम्ही बुकिंग करून ठेवा. छान छान तुम्ही इथे फोटोज पण क्लिक करू शकता. इकडे पण गार्डन. आणि आता ऐका सूदिंग असा बर्ड्सचा नॅचरल साऊंड. तिथे तो छोटासा पक्षी बसलाय झाडावरती आणि छान सुरेख त्याच्या स्वरामध्ये तो गाणं म्हणतोय असं म्हणू शकतो आपण.
very. संध्याकाळी पक्षी घराकडे वापस चाललेले दिसत आहेत आपल्याला. अशा प्रकारचा नजारा आपण सिटीत बघू नाही शकत, त्यामुळे खूप सुरेख हे रिसॉर्ट वाटलं आम्हाला. छोटंसं हे पपी इथे आम्हाला आलेलं भेटायला. क्यूट असं हे डॉगी होतं. असा हा संपूर्ण टूर मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर हे ठिकाण होत असेल, अजूनच सगळं हिरवगार. तर डेफिनेटली तुम्ही लोणावळ्याच्या कार्ला रिसॉर्टला व्हिजिट करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्समध्ये ज़रूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कोणी तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये प्लॅनिंग करत असेल लोणावळा व्हिजिट करायचं, तर त्यांच्यासोबत स्टेकेशनसाठी चांगला एक ऑप्शन म्हणून हा व्हिडिओसुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याची माहिती भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.